हॅलो माय डिअर व्ह्युअर. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे, जी की सरळ सेवा भरतीसाठीची जाहिरात आहे. यामध्ये 175 रिक्त पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात येणार आहेत. सरळ सेवा पद्धतीने ही पदे भरण्यात येणार आहे फ्रेंड्स, ज्यामध्ये गट ब, क, ड इतर पदे आहेत. यामध्ये शिक्षकेतर संवर्गातील जी पदे आहेत ती पदे भरण्यात येणार आहे. म्हणजेच या विद्यापीठामध्ये जे शिक्षकेतर संवर्ग आहे त्यामधील 175 पदे भरण्यात येणार आहे. परीक्षेचे स्वरूप व पद्धती स्पर्धा परीक्षासारखे असणार आहे. याचा जो फॉर्म आहे तो ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरुवात आहे, जी की 28/2/2026 म्हणजेच कालपासून सुरू झालेली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी करण्याचा अंतिम दिनांक जो असणार आहे तो 20/3/2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. आवेदन किंवा परीक्षा शुल्क त्याच तारखेला म्हणजे 20/3/2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत चालणार आहे. फ्रेंड्स, या भरतीची जी एक्झाम होणार आहे त्यासाठी जी पद्धत असणार आहे ती सरळ सेवेसाठी जशी पद्धत असते त्या पद्धतीचीच पद्धत असणार आहे. ही जाहिरात जी आहे ती परमनंट बेसिसची आहे, ज्यामध्ये गट ब, क आणि ड ही पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये पदनिहाय जे वेतन श्रेणी आहे ती वेतन श्रेणी या ठिकाणी दिलेली आहे. तसेच रिक्त पदसंख्यासुद्धा दाखवण्यात आलेली आहे. पद विविध आहेत. गट ब साठी जी पदे आहेत त्यामध्ये हे पहा फ्रेंड, त्यामध्ये पे अँड अकाउंट ऑफिसर, असिस्टंट फार्म मॅनेजमेंट, टेक्निकल ऑफिसर टू असोसिएट डीन, हॉस्पिटल क्लिनिशियन, त्यानंतर असिस्टंट मॅनेजर, प्लांट ऑपरेटर ही सर्व पदे भरण्यात येणार आहे. ही गट ब साठीची आहे आणि यांचं जे पे स्केल असणार आहे ते 41,800 ते 1,32,300 असणार आहे. S15 आणि X14चं हे वेतन श्रेणी आहे. त्यानंतर गट क साठीची जी पदे आहेत ती खूप सगळी पदे यामध्ये भरण्यात येणार आहे. गट क साठी त्यामध्ये ऑपरेटर, ऑपरेशन थिएटर टेक्निशियन, सीनियर लायब्ररी असिस्टंट, डेअरी प्लांट असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, वेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोस्टिक असिस्टंट, हॉस्पिटल टेक्निशियन, ऑपरेशन थिएटर असिस्टंट अशी विविध पदे आहेत. यामध्ये S10 आणि S8 या पद्धतीने वेतन श्रेणी असणार आहे आणि या ठिकाणी ही जी पदसंख्या या ठिकाणी पदनिहाय दिलेली आहेत. ही गट क ची भरती आहे. त्यानंतर यामध्येच गट क मध्ये फार्म असिस्टंट, सीनियर क्लर्क, सीनियर मेकॅनिशियन, बॉयलर ऑपरेटर, झू टेक्निशियनमध्ये प्राणी संग्रहालय तंत्रज्ञ दॅट इज क्युरेटर याची 2 पदं आहेत. यासाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे असणार आहे ते MSc झुलॉजी असणार आहे. त्यानंतर क्युरेटर कम स्पेसिमन टेक्निशियन, लॅबोरेटरी असिस्टंट ज्यामध्ये व्हेटरनरी सायन्स अँड डेअरी टेक्नॉलॉजी, प्रयोगशाळा सहाय्यक, पशुवैद्यकीय व दुग्ध तंत्रज्ञान, लॅबोरेटरी असिस्टंट ज्यामध्ये फिशरी सायन्स, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, मेडिसिन, स्टोअर कीपर ही सर्व पदे गट क मध्ये आहे. तसंच ड्रायव्हर, ज्युनियर टेक्निशियन, लायब्ररी अटेंडंट, लॅबोरेटरी अटेंडंट, प्रयोगशाळा परिचारक, त्यानंतर ट्रॅक्टर ड्रायव्हर, ड्रेसर, क्लर्क कम टायपिस्ट, ज्युनियर स्टोअर कीपर, इलेक्ट्रिशियन, एक्सटेन्शन ट्रेनिंग अँड एक्झिबिशन असिस्टंट ही सर्व पदे जी आहेत ती गट क ची आहे, ज्यामध्ये S6 पासून ते S10 पर्यंत वेतन श्रेणी असणार आहे. त्यानंतर गट ड ची 4 पदे आहेत, ज्यामध्ये ज्युनियर टेक्निशियन कम वायरमन, लाईव्हस्टॉक असिस्टंट ही पदे आहेत, ज्यामध्ये S3चं पे स्केल असणार आहे. S3चं वेतन श्रेणी असणार आहे 16,600 ते 52,400 यांचं पे स्केल आहे. ही 4 पदे आहेत. टोटल 175 पदांची ही भरती होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक यासाठी महत्त्वाची त्यांनी वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे. www.mafsu.ac.in यावर उपलब्ध करून देणार आहे परीक्षेचे वेळापत्रक. आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे तो दिलेला आहे, जो की मी आधीच सांगितला 28/2/2026 पासून 20/3/2026 पर्यंत. आणि ऑनलाईन पद्धतीने
विहित आवेदन किंवा परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 20/3/2026 रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. आता या ठिकाणी तुम्हाला मी डायरेक्ट घेऊन जाते त्या पेजवर, ज्यामध्ये एक्झाम कोणत्या पद्धतीने होणार आहे, त्याचा क्रायटेरिया कसा असणार आहे, या ठिकाणी सर्व पद्धतीचे आरक्षण व त्यांची नियमावली दिलेली आहे. ही जाहिरात मी आपल्या एस एज्युकेशनचं जे चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनल आहे त्यावर अपलोड करणार आहे. तिथून तुम्ही PDF डाउनलोड करून हे आरक्षणाविषयीची जी माहिती आहे ती डिटेलमध्ये वाचून घेऊ शकता. त्यानंतर आपण डायरेक्टली जात आहोत त्या पेजवर, ज्या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप दिलेले आहे. ते परीक्षेचे जे स्वरूप आहे, आपण विविध प्रकारच्या सरळ सेवा भरतींची तयारी करत असतो, तर त्या तयारीसारखीच इथे सुद्धा तुम्हाला तयारी करायची आहे. फक्त टेक्निकल जे पद आहे त्यासाठी तुम्हाला त्याचा अभ्यास वेगळा असणार आहे. या ठिकाणी वयोमर्यादासुद्धा त्यांनी दिलेली आहे. अराखीवसाठी 38, मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकसाठी 43, दिव्यांगसाठी 45, माजी सैनिकसाठी 38, अधिक सशस्त्र दलात केलेली सेवा जर असेल तर 3 वर्षे. तर या पद्धतीने या ठिकाणी त्यांनी कमाल वयोमर्यादा दिलेली आहे. त्यानंतर विविध आरक्षणानुसार मर्यादा वेगवेगळी आहे. तसेच या ठिकाणी मी तुम्हाला हा महत्त्वाचा मला पॉईंट सांगायचा आहे की परीक्षेचे स्वरूप व अनुषंगिक सूचना या ठिकाणी दिलेली आहे. लिपिक वर्गीय जे पदे असणार आहेत, वरिष्ठ लिपिक व टंकलेखक आणि कनिष्ठ भांडारपाल, यामध्ये एकूण 100 प्रश्न असणार आहे. 200 गुणांचा हा पेपर होणार आहे आणि 120 मिनिटामध्ये तुम्हाला हा पेपर सोडवायचा आहे. म्हणजे 2 तासांचा हा पेपर होणार आहे, ज्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी होणार आहे. हे कोणासाठी आहे फ्रेंड? लिपिक वर्गीय पदांसाठी. त्यानंतर बाकीची जी पदे आहेत त्यासाठीचा एक्झाम पॅटर्न वेगळा असणार आहे. या ठिकाणी ही जी पदे त्यांनी दिलेली आहे, औषध भांडार, कनिष्ठ यांत्रिकी, ग्रंथालय परिचर, प्रयोगशाळा परिचर, म्हणजे हे गट क साठीचं जे आहे त्यामध्ये त्यांनी पॅटर्न दिलेला आहे. प्रश्न 60 असणार आहे, गुण 120 असणार आहे. कशासाठी? तर त्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी यासाठी 120 गुणाचा हा पेपर होणार आहे. आणि तांत्रिक अभ्यासक्रम जो असणार आहे त्यासाठी 40 प्रश्न असणार आहे, जे की 80 गुणाचे असणार आहे. असं टोटल 120 गुणांचा तुम्हाला 200 गुणाचा तुम्हाला पेपर सॉल्व करायचा आहे आणि 120 मिनिटामध्ये सॉल्व करायचा. म्हणजे हा सुद्धा पेपर 2 तासाचा असणार आहे. कौशल्याधारित जे पदं आहेत, वाहन चालक, रुग्णवाहिका चालक, ट्रॅक्टर ड्रायव्हर, मशीन ऑपरेटर, यासाठी 60 प्रश्न मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणीसाठी, जे की 120 गुणाचे असणार आहे. परीक्षेचा कालावधी 90 मिनिटाचा असणार आहे आणि व्यावसायिक चाचणी जी असणार आहे ती 80 गुणाची असणार आहे. एकूण 200 गुणाचा या ठिकाणी तुमचा पेपर आहे, ज्यामध्ये लेखी आणि प्रॅक्टिकल दोन्ही इन्व्हॉल्व होणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी परीक्षेची पद्धती त्यांनी दिलेली आहे. परीक्षेची डेट अजून फिक्स झालेली नाही आहे फ्रेंड. डेटविषयी तुम्हाला जी मी वेबसाईट सांगितलेली आहे त्या वेबसाईटवर ते सूचना टाकणार आहेत. त्यानंतर एकूण गुणाचे किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहणार आहे. ही तुम्हाला महत्त्वाची जी वेबसाईट आहे ते वेबसाईट तुम्हाला सेव्ह करून घ्यायची आहे. याचा स्क्रीनशॉट तुम्ही नक्की काढून घ्या आणि या वेबसाईटवर या जाहिरातीविषयी येणारे अपडेट तुम्ही पाहू शकता. फ्रेंड, ही खूप महत्त्वाची भरती आहे. सरळ सेवा पद्धतीच्या भरती सुरू झालेल्या आहेत, त्यामध्ये ही पहिली भरती मी तुम्हाला दाखवलेली आहे. खूप महत्त्वाची आहे. या ठिकाणी शैक्षणिक अर्हता, त्यानंतर जी महत्त्वाची कागदपत्रे असणार आहेत त्याची लिस्ट त्यांनी इथे दिलेली आहे. ही या जाहिरातीची PDF तुम्ही आपल्या चॅनल एस एज्युकेशन वरून तुम्ही टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल, तर या व्हिडिओला एक लाईक करा. तुम्हाला नेक्स्ट कोणते व्हिडिओ पाहिजे आहेत त्याविषयी कमेंट तुम्ही करू शकताय. या जाहिरातीविषयी तुम्हाला काही क्वेश्चन असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतायत. आणि आपल्या चॅनल एस एज्युकेशनला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पुढे येणाऱ्या या असल्या पद्धतीच्या सरळ सेवा भरतीविषयी तुम्हाला डिटेलमध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. थँक्यू.